तर स्वागत आहे मित्रांनो माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. आज पार्ट 22 मध्ये मी तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं की मी येणाऱ्या पार्ट्समध्ये तुम्हाला फेक ब्रेकआउटची स्ट्रॅटेजी एक्सप्लेन करणार आहे. कुठली स्ट्रॅटेजी मी सांगते म्हणून एकदम आणल्यासारखं फॉलो करायचं नाही. तुम्हाला जायचं आहे, बॅक टेस्ट करायची आहे, फॉरवर्ड टेस्ट करायची आहे मार्केटमध्ये आणि नंतर जाऊन तुम्हाला त्या स्ट्रॅटेजीचे 60% विन रेट आला या 70% विन रेट आला, डेमो अकाउंट यूज करायचा आहे आणि अगर चांगल्या प्रकारे ती स्ट्रॅटेजी वर्क होत असेल तेव्हा रिअल अकाउंटवर जाऊन ते ट्रेड करायचं आहे. तर ह्या ब्रेकआउट म्हणजे फेक ब्रेकआउट आणि स्ट्रॅटेजीमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आहे. पहिले तुम्हाला मी ड्रॉइंगद्वारे एक्सप्लेन करतो की फेक ब्रेकआउट स्ट्रॅटेजी का असते. तो समजा हा आपला रेजिस्टन्स आहे. रेजिस्टन्स अब मी रेडमध्ये मार्क करतो आहे रेजिस्टन्स. तर मार्केट आपला इथून सपोर्ट घेऊन झालेला आहे, म्हणजे रेजिस्टन्स घेऊन झालेला आहे. मार्केट खाली येतो आहे आणि मार्केट इथं ब्रेक करतो आहे. तर इथं काय होतं आहे, इथं सगळे न्यू बायर एंट्री होते, सगळ्या न्यू बायरची एंट्री होते. लोकांना वाटेल की इथं खाली येतोय मार्केट आणि ऑफ साईडला इथं ह्या लाईनीवर क्रॉस न करता मार्केट इथूनच रिजेक्शन घेऊन मार्केट खाल साईडला जातो. तुम्हाला दाखवतोय मी, इथूनच रिजेक्शन घेऊन मार्केट खाल साईडला जातोय. तर तुम्हाला काय कळलं, अपसाईडच्या ह्याच्यामध्ये अप ट्रेंड अप ट्रेंड गेला, इथं रेजिस्टन्स लागला, खाली आला, मार्केट इथं ब्रेक झाला, न्यू बायरची एंट्री झाली, मार्केट खाली येऊन सगळेजण ह्या डीपवर बाय करायला जातील की मार्केट अपसाईडला जाणार अपसाईडला जाणार. पण आपण ह्या पॉईंटला ज्या मी गेल्या आपल्या स्क्वेअर बॉक्स स्ट्रॅटेजीमध्ये पण सांगितलेलं होतं की जोपर्यंत फर्स्ट ब्रेकआउट नंतर सेकंड ब्रेकआउट कॅन्डल इथं क्लोज होत नाही तोपर्यंत आपण ऑफ साईडला ट्रेड घेणार नव्हतं. तर तसंच मी तुम्हाला डाऊन साईडसाठी पण एक्सप्लेन करतो आहे जरासा. हे बघा, असा हा डाऊन साईडसाठी हा आपला सपोर्ट पकडा म्हणून मी त्याला ग्रीन कलरची जरा लाईट कलर देतो, ग्रीन कलर देतो आहे. मार्केट खाली आलं, सपोर्ट बनवला, मार्केट परत वर गेलं आणि मार्केट इथं खाली क्लोज झालं. तर खाली क्लोज झाल्यावर इथं न्यू सेलरची एंट्री झाली, इकडं न्यू सेलरची एंट्री झाली, मार्केट परत खाल साईडला गेला. ह्या पुलबॅकवर सगळीजणं परत सेल करतील. तर मार्केट इथं कॅन्डल ह्या आपल्या ग्रीन बॉक्सला कॅन्डल खालच्या साईडला क्लोज करता, अगर खालच्या साईडला कॅन्डल क्लोज झाली तर हा आपला स्क्वेअर बॉक्स स्ट्रॅटेजी होईल. मग त्याच्या अपोजिट तो ग्रीन बॉक्स म्हणजे आपल्या सपोर्टला ब्रेक करता डायरेक्ट मार्केट ह्या साईडला जाते, तेव्हा आपण ह्याला बेरिश म्हणजे डाऊन ट्रेंडमध्ये आपण ह्याला फेक ब्रेकआउट स्ट्रॅटेजीमध्ये यूज करू शकतो. आता मी गोल्ड स्पॉटवर आहे, तुम्हाला मी फेक ब्रेकआउट पण का असतो हे तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. हे बघा, इथं पण फेक ब्रेकआउट बनलेला आहे. पण तुम्ही सगळ्या स्ट्रॅटेजी कुठली लोक सगळ्या स्ट्रॅटेजी सांगतात, बोलतात खूप स्ट्रॅटेजी आहे. पण एका स्ट्रॅटेजीला यूज करून आपण सारखे यूज करून आपण जोपर्यंत ते स्ट्रॅटेजीला मास्टर नाही करत तोपर्यंत आपण ट्रेडिंगमध्ये प्रॉफिटेबल होत नाही. असं दुनियामध्ये बघितलं तर किती ट्रेडिंग स्ट्रॅटेजी बनलेल्या आहेत, पण सगळ्याच यूज होतात का नाही यूज होत, कारण माणूस एक स्ट्रॅटेजी नाही बघत तर दुसरी स्ट्रॅटेजी बघायला चालू आहे. तर म्हणून बॅक टेस्ट जा, मार्केटला जरा टाईम द्या. आता इथं बघू शकता 50 मिनिटच्या मी टाईम फ्रेमवर आहे. मार्केट इथं बघू शकता की मार्केट रेजिस्टन्स झोनला, इथं मी रेजिस्टन्स झोन मार्क करतोय. हा रेजिस्टन्स झोनला आहे, बघू शकता रेजिस्टन्स झोनला आहे. मार्केटने इथं ब्रेकआउट दिले आहे, मार्केट खाली आला आहे फुल. सगळे जे बायर आहे ते सगळेचा स्टॉप लॉस इथं मार्केट हिट केलं. तर आता काय वाटेल आपल्याला की मार्केटने सगळ्यांचा स्टॉप लॉस हिट करायला आहे तर बाबा स्क्वेअर बॉक्स स्ट्रॅटेजी नाही ना बनत. तर स्क्वेअर बॉक्स स्ट्रॅटेजी जोपर्यंत ह्या आपल्या बॉक्सच्या वरती क्लोजिंग नाही देत तोपर्यंत आपली स्क्वेअर बॉक्स स्ट्रॅटेजी होणारच नाही. तर आपण काय करणार, 5 मिनिटच्या टाईम फ्रेमवर जाणार आणि जो आपण मार्क केलेला रेजिस्टन्स आहे त्याच्यावर बघणार की इथून कुठली ट्रेड लाईनचा ब्रेकआउट देतो आहे का. तर तुम्ही बघा, ट्रेड लाईनचं एक सेकंड कन्फर्मेशनसाठी ट्रेड लाईनचा ब्रेकआउट प्लस मार्केट इथं येऊन डायरेक्ट इथं क्लोज दिली असती तर स्क्वेअर बॉक्स स्ट्रॅटेजी झाली असती. पण स्क्वेअर बॉक्स स्ट्रॅटेजी नव्हता, मार्केटने इथे एक रेड कॅन्डल क्लोजिंग दिलेली आहे खालच्या साईडला आणि ट्रेड लाईनचा ब्रेकआउट आहे. तर आपण काय करणार, इथूनच ह्या आपल्या
कॅन्डल क्लोजिंग 5 मिनिट्सवर जाऊन कॅन्डल क्लोजिंगच्या ह्याच्यावर जरा स्टॉप लॉस हा जर असा तो रेजिस्टन्स झोनच्या जरा वरती ठेवून ॲटलिस्ट 1:2 टार्गेट करायचा. 16 म्हणजे आता हा बघा हा 1:2 इथंच अचीव झालेला आहे आपला. आता तसंच मी तुम्हाला डाऊन ट्रेंडमध्ये कुठली अशी स्ट्रॅटेजी होत आहे का ती तुम्हाला दाखवतो. एक मिनटं फक्त द्या. आता ही बघा इथं पण होऊ शकते. हा आपला सपोर्ट झोन आहे. हा बघा हा आपला सपोर्ट झोन आहे. इथं हा मार्क करून दाखवतो. हा सपोर्ट झोन बघा. आता सपोर्ट झोनला काय आहे बघा, इथं एक रेड कॅन्डल क्लोजिंग दिली. फर्स्ट ब्रेकडाऊन झाला आहे. तर फर्स्ट ब्रेकडाऊन नंतर मार्केट सगळ्या सेलरचा स्टॉप लॉस हिट करून अगर ह्या ग्रीन बॉक्सच्या खाली रेड कॅन्डल क्लोजिंग झाली तर आपण ती व्हाईट बॉक्स स्ट्रॅटेजी होईल. तर व्हाईट बॉक्स स्ट्रॅटेजी न करता मार्केट अप गेलं आणि सेकंड कन्फर्मेशनसाठी आपण इथून एक ट्रेड लाईनचा ब्रेक घेऊ शकतो. हे बघा इथं ट्रेड लाईनचा ब्रेक घेऊ शकतो इथं. आणि आपल्याला जेव्हा पण माहिती पडलं की मार्केट इथून खाली जाऊन क्लोज न करता मार्केट आता अप साईडला चाललं आहे, जेव्हा पण 5 मिनिट्समध्ये ट्रेड लाईनचा ब्रेकआउट प्लस न व्हाईट बॉक्स बनवता इथं क्लोजिंग देता मार्केट अप साईडला जाईल, तेव्हा मार्केट आपण अप साईडला आपण ट्रेड पंच करा. इथं कॅन्डलची क्लोजिंग झाली, जरासा स्टॉप लॉस आपल्या सपोर्टच्या जरा खाली आणि इझी 1:2 आपल्याला इथे अचीव झालेलं आहे. बघा इथं 1:2 इथंच अचीव झालं आहे आपल्या या जागी. एकाच कॅन्डलमध्ये एक या 2 कॅन्डलमध्ये आपलं 1:2 अचीव झालं आहे. तर ह्या सगळ्या स्ट्रॅटेजी जेवढ्या पण मी स्ट्रॅटेजी सांगतो ती तुम्ही जाऊन बॅक टेस्ट करा, फॉरवर्ड टेस्ट करा आणि नंतरच मार्केटमध्ये यूज करा. थँक्यू.